मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार उदयजी सामंत यांचे बंधू किरण शेट उर्फ भैया सामंत या मतदारसंघात आमदारकीला उभे आहेत आणि गेली 15 वर्ष तुम्ही बघितलं तर लांजा राजापूरचा जो विकास आहे तो अक्षरशः इथल्या आमदारांनी भाकास केलेला आहे आणि भैया शेट ह्यासाठीच प्रसिद्ध आहेत की एक कॉल आणि सगळे प्रश्न सॉल्व। त्यामुळे लोकांची जो ओढा आहे तो आता भैया शेटकडेच आहे आणि येत्या विधानसभेच्या निकालामध्ये ते आपल्याला दिसून येईल आणि भैयाजी सामंत हे 50,000 पेक्षा जास्त मतांनी इथे निवडून येणार आहे। मला एक सांगा की गेलेले आहेत कारण मागील तुम्ही 15 वर्ष विचार केला तर इथे फक्त भावनिक मुद्द्यांवर रडून आणि भावनिक करूनच सगळं इलेक्शन इथे जिंकलं जात होतं। भैया इथे काम करायला लागल्यापासून लोकांना कळायला लागलं की इथे खऱ्या अर्थाने कामं चालू झाली आहेत। तुम्ही मागील वर्षभरात भैया इथे सक्रिय झाल्यानंतर पाहिलं असाल तर जवळजवळ 250 कोटीची कामं इथे चालू आहेत। इथला जो PSCचा प्रश्न होता किंवा जिल्हा रुग्णालयाचं उपकेंद्र होतं ते भैया इथे आल्यानंतरच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे चालू झालं आणि खऱ्या अर्थाने इथे आता लोकांना लाभ मिळणार आहे। इथनं जे 50-60 किलोमीटर सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत जायला लागत होतं ते आता इथल्या इथे उपचार होतील। नवीन काही इको सेन्सिटिव्ह जे प्रोजेक्ट आहेत रोजगाराचे तेही चर्चा झालेली आहे, तेही सगळे इलेक्शन नंतर झालं। खऱ्या अर्थाने इथे कामं चालू झालेली आहेत, लोकांना दिसायला लागलेलं की इथे कामं चालू आहेत। मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? मतदारांना आव्हान हेच आहे, मतदारांना भैया हा घरातला माणूस वाटतो, त्यांच्यापैकी कोणाचा भाऊ वाटतोय, कोणाचा काका वाटतोय, सगळे जवळचाच उमेदवार वाटतोय आणि प्रत्येकाने असं मनाशी खुणगाट आता आम्ही इथे पूर्ण फिरतो लांजा राजापूरमध्ये किंवा साखरपेमध्ये तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातला उमेदवार उभा आहे आणि यावेळेला भैया सामंत हा निवडून आलेच पाहिजे।